उन्हाळ्यामध्ये तुम्ही कैरीचं पन्ह नेहमीच ट्राय केलं असेल, पण अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होणारं हे कैरीचं सरबत तुम्ही कधी ट्राय केलं आहे का? उन्हाळ्यामध्ये हायड्रेशन आणि एनर्जी टिकवण्यासाठी हे परफेक्ट ड्रिंक आहे. मग या उन्हाळ्यात तुम्ही पण करताय ना हे थंडगार, झटपट आणि सोप्या पद्धतीने तयार होणारं आंबट गोड चवीचं कैरीचं सरबत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला. आणि हो, कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग करूया रेसिपीला सुरुवात. कैरीचं सरबत बनवण्यासाठी इथे मी घेतलेली आहे तोतापुरी कैरी. एक छोटी कैरी बस होते यासाठी. तुम्हाला काही जास्त कैऱ्या घ्यायची गरज लागत नाही. आता ही कैरी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता या कैरीचे मी 2 तुकडे करून घेत आहे. तोतापुरी कैरी यासाठी की ही कैरी आंबट कमी असते. आपल्याला इथे कमी आंबट असणारीच कैरी घ्यायची आहे, म्हणजे सरबत आंबट तयार होत नाही, कमी आंबट असं तयार होतं. आता या कैरीचे मी छान असे तुकडे करून घेतलेले आहेत. आता ही कैरी मी सुरीने व्यवस्थित अशी कापून घेणार आहे. याचे बारीक असे तुकडे करून घेणार आहे. इथे आपली सगळी कैरी कापून झालेली आहे. इथे मी वाटीचा मेजरमेंटसाठी वापर करणार आहे. कधी पण मेजरमेंटच्या हिशोबाने तुम्ही कुठला पदार्थ केला तो चवीला एकदम छान असा तयार होतो. आता मी इथे 1 वाटी भरून कैरी घेणार आहे. आता इथे वाटी भरून घेतलेली कैरी मी एका मिक्सर जारमध्ये घालणार आहे. आता आपल्याला ही कैरी मिक्सर जारमध्ये घालून चांगली वाटून घ्यायची आहे. कैरीसोबत वाटताना याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी पुदिन्याची पाने. मी इथे मोजून अर्धी वाटी पुदिन्याची पाने घेतलेली आहेत. ही पाने मी स्वच्छ पाण्याने धुवून मग या मिक्सर जारमध्ये घालणार आहे. पुदिन्याची पाने नैसर्गिकरित्या थंड असतात, त्याच्यामुळे याचा सरबत जर तुम्ही प्यालात ना तर शरीराला गारवा मिळतो आणि शरीरातली उष्णता कमी होते. आता मी इथे मोजून अर्धी वाटी साखर घेणार आहे. सगळं प्रमाण अगदी परफेक्ट मेजरमेंटमध्ये घेतलं ना म्हणजे कुठलाही पदार्थ चवीला एकदम छान असा तयार होतो. आता आपण हे सगळं मिश्रण मिक्सरला वाटून घेऊया. एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. बघा तर मग मिक्सरला आपण वाटून घेतलेलं आहे. एकदम बारीक असं वाटले गेलेलं आहे. बघा तुम्ही बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे. आता या मिक्सर जारमध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून पाणी आणि यामधलं जे काही वाटण आहे ते मिक्स करून घेणार आहे. असं केलं म्हणजे पाणी आणि मिश्रण एकजीव होऊन जाईल. इथे आपण चमच्याच्या साहाय्याने मिश्रण आणि पाणी चांगलं मिक्स करून घेऊया, म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जे काही मिश्रण चिकटलेलं असेल ते पण याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल. आता आपल्याला इथे एक मोठा बाऊल घ्यायचा आहे आणि त्या बाऊलवर एक चाळणी ठेवायची आहे आणि या चाळणीमध्ये आपल्याला हा ज्यूस आहे ना कैरीचा तो आपल्याला चांगला गाळून घ्यायचा आहे. गाळून घेतलं म्हणजे जे काही चोथा असेल तो गाळणीमध्ये शिल्लक राहील. आता इथे चोथा जो शिल्लक राहिलेला आहे त्याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घालून हे मिश्रण चांगलं गाळून घेऊया. पुन्हा पाणी घालून आपण सगळं मिश्रण गाळून घेतलंय. आता हा चोथा राहिलाय तो आपण बाजूला ठेवूया आणि चाळणीला लागलेलं पण मिश्रण थोडं आपल्याला काढून घ्यायचं आहे. मस्तपैकी कैरीच्या सरबताचं पाणी आपण बाजूला करून घेतलंय आणि चोथा वेगळा केलेला आहे. आता या बाउलमध्ये आपल्याला घालायचं आहे अजून 1 ग्लास पाणी. पाणी घालून आपल्याला या सरबताची क्वांटिटी वाढवायची आहे. तर या सरबताला टँगी फ्लेवर यावा याकरता याच्यामध्ये मी घालत आहे 1 चमचा काळं मीठ. तुम्ही इथे साध्या मिठाचा देखील वापर करू शकता. आणि सरबत एकदम चटपटीत व्हावं याकरता याच्यामध्ये घालत आहे अर्धा चमचा चाट मसाला. आता आपण हे सरबत चाट मसाला आणि मीठ घालून चांगलं मिक्स करून घेऊया, म्हणजे सरबत एकदम चटपटीत असं तयार होईल. उन्हाळ्यात आपण नेहमी कैरीचं पन्ह तयार करतो आणि ते पितो, पण असं कच्च्या कैरीचं झटपट तयार होणारं कैरीचं सरबत तुम्ही नक्की ट्राय करा. एकदम स्वादिष्ट आणि चविष्ट असं लागतं. अगदी कमी वेळेत तयार होणारी आणि शरीराची ऊर्जा टिकून ठेवणारी एकदम सोपी ड्रिंक आहे ही.
आता याच्यामध्ये वरतून सजवण्यासाठी थोडी पुदिन्याची पाने घालूया. आणि घरात फ्रीजमध्ये जर तुमच्याकडे बर्फ असेल तर याच्यामध्ये थंडगार होण्यासाठी बर्फ घालायचा. बर्फ नसेल तर तुम्ही थंडगार फ्रीजचं पाणी इथे वापरलं तरी चालेल. चला तर मग पिण्यासाठी तयार आहे थंडगार आंबट गोड चवीचं कैरीचं सरबत. आता हे सरबत सर्व करताना असंच सर्व करायचं नाही, तर त्यासाठी आपल्याला इथे एक मसाला तयार करून घ्यायचा आहे, मीठ आणि तिखट मसाल्याचा. तो ग्लासला आपण मस्त असा कोट करून घ्यायचा आहे वरच्या साईडला. आणि मग ग्लासामध्ये कैरीचं थंडगार असं सरबत ओतायचं. पिण्यासाठी एकदम टेस्टी असं लागतं बरं का. एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमचं कैरीचं सरबत कसं झालेलं आहे. एकदम चटपटीत आंबट गोड आणि सोबत तिखट मिठाची जोड एकदम भारी लागतं. थंडगार होण्यासाठी याच्यामध्ये आपण बर्फाचे खडे घालूयात आणि घरी आलेल्या पाहुण्यांना हे सरबत सर्व करूया. चला तर मग बघूया घरातले पाहुणे काय म्हणतात, कसं झालेलं आहे सरबत. 4 माणसांसाठी हे सरबत पुरेसं आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.